नाही ना भाषण जमत मला कामच जमतं फक्त डायरेक्ट काम. बोलणं कमी आणि काम जास्त. कसबा पेठेत काय बदल घडवायचे आता ह्या 4-5 दिवसात तर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहे त्यांना पाडायचं, बाकी काही नाही. हेच विजन आहे आता. बाकी जनतेला माहिती आहे मी निवडून आल्यानंतर काय करणार आहे काय नाही, तेवढा विश्वास आहे त्याचा. मग नगरसेवक झाला म्हणून नेता होतो असं काय नाही. तो महानगरपालिकेचा सेवक असतो, तो जनतेच्या सेवेसाठी असतो, त्याला नेता थोडीच म्हणतात. सगळ्या जनतेला गृहीत धरले त्यांनी की आपण निवडून येणार आहे, कधी पैसे नाही असू दे किंवा कुठल्या त्यांच्या नाही का ती जी काय हवा आहे नाही का डोक्यात की भारतीय जनता पार्टीचं तिकीट मिळलं तर काय काम करायचं नाही असं सहज निवडून गेलं. हे जे काय आहे ना हवा ती निघून जाणार आहे. 30 वर्षाच्या राजकारणात कधीच नाही असं वाटलं की बाबा आपल्यावर अन्याय होतं? पण आपल्यावर नाही, निस्वार्थ राहिला, निस्वार्थ. ह्या सगळ्या मित्रपरिवारांनीच एखाद्या माणसाला डेडिकेटली 30 वर्ष दिलीत ना. मी एकटाच नाही, खूप जण आहेत. तुम्ही निवडणूक प्रतिष्ठेची केली असं लोक म्हणतात. मी नाही केली, मला तर सहज आहे निवडून. जनता माझ्या पाठीशी आहे, मला काय कोणाची नाडी धरायची नाही सोडायची नाही. पण माझ्या नाडीला हात घातला तर मी पण सोडणार नाही. पैशाचा माज करू नये, मीपणा करू नये, हवेत राहू नये, हवेतनं जमिनीवर यावं. पडद्या मागचा कलाकार पडद्या पुढे आला असं म्हणू शकतो. मंडळी, सध्या महाराष्ट्रात महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे आणि ही रणधुमाळी सुरू असताना आता निवडणूक अगदीच जवळ आलेली आहे आणि अगदीच जवळ येत असताना पुण्यातल्या काही प्रभागांमध्ये फार मोठी उलथापालथ झालेली बघायला मिळते. आणि त्यातल्या त्यात प्रभाग क्रमांक 24 कसबा पेठ, कमला नेहरू नगर आणि केम हॉस्पिटल हा जो प्रभाग आहे, या प्रभागामध्ये एक सरप्रायझिंग ट्विस्ट आलेला आहे. कारण या प्रभागामध्ये कधी काळी किंवा असं अनेकांना वाटलं होतं की सरळधोपट भाजप विरुद्ध शिवसेना शिंदेगट अशी लढाई होईल. पण सरप्रायझिंगली इथं रवींद्र धंगेकरांसोबत गेले अनेक वर्ष काम करत असलेले गणेश नवथरे यांची एंट्री झाली आणि ही लढत दुहेरी न होता तिहेरी झाली आणि आता ती थेट गणेश बिडकर विरुद्ध गणेश नवथरे अशी दुहेरी लढतवर आलेली आहे. आणि त्याच निमित्तानं मुक्काम पोस्ट इलेक्शन या आपल्या विशेषवारीच्या पॉडकास्ट कट्ट्यावर चर्चा करण्यासाठी आणि सध्याच्या राजकीय परिस्थितीवरती आणि गणेश नवथरे सरप्रायझिंगली एंट्री घेणारे आणि अनेकांना धक्का देणारे हे गणेश नवथरे नेमके कोण आहेत हेच जाणून घेण्यासाठी आपल्या पॉडकास्ट कट्ट्यावर उपस्थित आहेत थेट गणेश नवथरे. तुमचं स्वागत आहे आपल्या विशेषवारीच्या पॉडकास्ट कट्ट्यावरती. आणि पहिलाच प्रश्न माझा हा असेल आपल्याला की प्रभाग क्रमांक 24 कधी काळी बापटसाहेब इथून ज्यांनी निवडणूक लढवलेली आहे आणि या प्रभागामध्ये भाजपचा एक केडर आहे मोठ्या प्रमाणावरती. शिंदे गटानं आत्ता तिथून रवींद्र धंगेकरांचे जे चिरंजीव आहेत प्रणव धंगेकर त्यांना तिथून उमेदवारी दिलेली आहे. आणि अशावेळी तुम्ही अचानक एंट्री घेता आणि बरे अशी तशी नाही ढासू एंट्री घेता आणि आता ती लढत दुहेरीवरती आणता. मग कधी काळी धंगेकरांसोबत काम करणाऱ्या गणेश नवथरेंनी असा निर्णय का घेतला? हा अचानक निर्णय झालेला नाही आहे. कार्यकर्ता म्हणून आपल्याला त्यांनी न्यायच दिला नाही आपल्याला किंवा कधी आपल्याला गृहीत धरलं, कुठल्याच अँगलने आम्हाला विचारलं नाही. त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला. अच्छा. आणि तुम्हाला असं वाटलं नाही की बाबा आपण 30 वर्ष एकासोबत काम केलं आहे आणि आज आपण थेट त्यांच्या विरोधात जाऊन उभं राहतोय असं? मग असं त्यांना नाही वाटलं का की 30 वर्ष आपण एखाद्या कार्यकर्त्याला राबवतोय किंवा काय करतोय, एखादा कार्यकर्ता काम करतोय तर त्याला काहीतरी न्याय द्यावा. आणि मी एकटाच असं नाही ना, असे खूप कार्यकर्ते आहेत की जे माझ्याबरोबर आहेत, जे 30 वर्ष त्यांच्याबरोबर होते. त्या सगळ्या मित्रपरिवारांनी आम्ही निर्णय घेतला की बाबा आपण असं करायचं म्हणून. किती लोक नाराज आहेत त्यांच्यावरती? असे 60-70 जण असतील. आज ते तुमच्यासोबत आहेत? हो. गणेश नवथरे कोण आहेत? साधा सर्वसामान्य कार्यकर्ता आहे, तळागाळातलं सगळं जे काही काम करणारा माणूस. आज निवडणूक लढवताना भाजपसारखी मोठी आसामी तुमच्या पुढे उभी आहे. धंगेकरांची लिगसी असणारा त्यांचा वारसा हक्क सांगणारा एक व्यक्ती आज तुमच्यासमोर उभा आहे.
मग कशी लढाई वाटते ही? भाजप तर काय वाटत नाही मला, कारण 2017ला जेव्हा निवडणूक झाली, हं, जेव्हा भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार होते हं, त्यांना आम्ही पाडलं. त्याच्यानंतर त्याच्या आधी ते मला वाटतं 10 वर्ष नगरसेवक होते. हं, 17ला आम्ही परत पाडलं. तर 17ला का पाडलं, तर 10 वर्ष त्यांचा काही कामाचा तसा छान विषय नव्हता, लोकांनी त्यामुळे त्यांना नाकारलं. बरं, ते नाकारल्यानंतर परत भारतीय जनता पार्टीने काय केलं, त्यांना कॉपमध्ये नगरसेवक केलं. कॉपमध्ये नगरसेवक केल्यानंतर काय केलं, परत सभागृह नेता केलं. म्हणजे एवढं सगळं जनतेने नाकारलेलं असताना भारतीय जनता पार्टी त्यांना देतीच आहे, आणि तरी ते काय त्या कामाचे नाही आहे, जे आज पण लोक नाराज आहेत. त्याच प्रभागात, त्याच वॉर्डात, त्याच्याही पलीकडे जाऊन आता त्यांना निवडणुकीच्या त्या ह्याच्यामध्ये नेले, काय निवडणूक अध्यक्ष केले काहीतरी निवडणूकच्या त्या सगळ्यात. त्यांनी पुणे शहराचा कारभार बघावा, हे छोटं काय विषय. कारण त्यांच्या मुलात नेहमी काय असतं, हे सगळे लोक छोटे छोटीत हं, हं, नाही का, छोटेच म्हणतात ते. हे किरकोळ आहे माझ्यासाठी. हं, 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 हं. आता कसबा पेठ प्रभाग, या प्रभागातल्या जनतेनं तुम्हाला का स्वीकारावं? का स्वीकारावं? कारण मी 30 वर्ष तिथं राहायला मी आहे तिथं. हं, बुधवार पेठ, रविवार पेठ, मंगळवार पेठ, रास्ता पेठ, हा सगळा माझा लहानपणीचा एरिया आहे, जिथं मी लहानाचा मोठा झालो, वाढलो. माझा मित्रपरिवार तिथला. हं, हं, हं. काय तिथले प्रश्न आहेत? तिथल्या पाण्याचा प्रश्न आहे, ट्रॅफिकचा प्रश्न आहे, जुन्या वाड्यांची समस्या आहे. हं, आमच्या मंगळवार पेठेमध्ये पुनर्वसन आहे झोपडपट्टीचं, हं, स्वच्छता आहे. हं. फक्त लोकांसमोर हात जोडून इतर कोणतेही ताकद न लावता निवडणूक जिंकता येऊ शकते? हो, का नाही? गणेश नवथरे सक्रिय राजकारणात कसे आले? तर आम्ही लहानपणापासूनच आहे ना. अच्छा. हो, आमचे एक मित्रांचे एक 5-25 मित्र होते. आम्ही एकत्र नाही का काहीतरी करूयात. हं, हं, हं. मग आम्ही सगळे एकत्र असताना कुठल्या बाबा शिवसेनेमध्ये काम करत होतो नाही का. बाबा आपण एखाद्या माणसाला लीडर करतो नाही का आपल्या मित्रांमध्ये, की बाबा हा आपला लीडर, त्याच्या मागं आपण जातो. तसं आम्ही गेलो आणि तसंच पुढं पुढं गेलो. हं, हं, हं. समाजकारण कुठं कारणीभूत होतं काय या सगळ्याला? होतं ना, रक्तदान शिबिर आहे, हं, बाकीचे छोटे मोठे जे काही कार्यक्रम आहे, कुठल्या अडचणी असतात, हं, आजूबाजूचं रेशनिंग कार्ड असेल, हं, हं, आधार कार्ड असेल, दवाखान्याच्या काही समस्या असतील, हं. हे सामाजिक काम. आणि त्यातनं मग पुढं सक्रिय राजकारणातल्या संघर्षाचे काही किस्से आहेत का? कारण 30 वर्ष सलग काम करताय हां. कोणत्याही न अपेक्षेनं, आणि 30 वर्ष जेव्हा एखाद्याला डावललं जातं किंवा त्याचा विचार केला जात नाही कार्यकर्त्याचा, तो फक्त प्रामाणिकपणे काम करत राहतो, त्यावेळेसची ती भावना काय असते आणि त्यावेळेसचा संघर्ष काय होता? नाही, कधी मी कार्यकर्ता म्हणूनच होतो ना, तो कधी विचारच केला नाही. आत्ता जेव्हा 9 वर्षानंतर निवडणुका लागल्या, म्हणजे 17 नंतर ज्या आत्ता निवडणुका चालू झाल्या, त्याच्यानंतर आमचा जो काही मित्रपरिवार होता, ह्या सगळ्या मित्रपरिवाराने ठरवलं की बाबा आपण ह्या वेळेला आपला काहीतरी न्याय आणण्याचा विषय आहे, आपण पुढं जाऊयात. मग मंदार पुरोहित आहे, सिद्धेश चव्हाण आहे, गौरवदादा आहे पाटील, हं, हं, हे सगळ्यांनी मला सांगितलं की नाही आपण असं करूयात. हं, हं, हं. मग सगळेच मित्र एकत्र आले, आमची मीटिंग झाली, सगळ्यांनी मला प्रोत्साहित केलं, ताकद दिली, धाडस दिलं, आणि जाऊयात म्हटले पुढं आपण, आम्ही आहोत. तुम्ही पारंपरिक राजकारण ब्रेक करताय आणि बदल घडवणारा माणूस, म्हणजे जे ट्रॅडिशनल राजकारण आहे, चालत आलेलं राजकारण आहे, तेच ब्रेक करताय तुम्ही थेट. ती परंपरा मोडत आहे. पचनी पडेल का लोकांच्या, वाटतंय का तुम्हाला? पडेल की न पडेल काय झालं, लोकांनी उलट ठरवलंय हे असं करा म्हणून. फक्त मनातलं तुम्ही ओटावर आणला, लोकांना बघतात ते कोणतरी धाडस करते, वाचा फोडली, वाचा फोडली. बरोबर बोलले तुम्ही, वाचा फोडली. ते इतक्या कमी शब्दात हो हो, काय बोलायचं नाही, फक्त काम करायचं. काम करायचं. त्यांना माहिती आहे नाही काम करणारा माणूस आहे, कार्यकर्ता आहे. आणि तो कार्यकर्ता पोचलाय डोर टू डोर. डोर टू डोर पोच. नेता नाही पोचला, कार्यकर्ता हो. पोचलाय. सोशल मीडियाच्या माध्यमातून, पत्रकाच्या माध्यमातून, मित्रांच्या माध्यमातून, बाकी काय रॅलीच्या माध्यमातून, हाऊस टू हाऊस म्हणजे घरोघरी, सगळ्या माध्यमातून मी पोचले. न्यूजपेपरमधनं, प्रिंट मीडिया, सोशल मीडिया, सगळे. नाही पण
विद्रोह हा वाटतो मला. विद्रोह म्हणायला काय हरकत नाही आहे. पारंपरिक राजकारण. पारंपरिकचा हा विद्रोह होऊ शकतो. पारंपरिक जे आहे त्याचा विद्रोह. पण ही मुलाखत जेव्हा अनेक कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचेल तेव्हा तेही फुटतील आणि तेही असा विद्रोह करू शकतात. त्यांनी करावा. करावा ना, का नाही करावा? आत्ता करतातच आहे. म्हणजे काही दबक्या आवाजामध्ये, काही मोकळ्या आवाजात आहे, काही मागणे, काही मी तुझ्याबरोबर आहे, आत्ता मला येता येत नाही, नंतर येतो. काही बरोबर आहे पण बरोबर नाही आहेत, असे पण आहेत. तिथला बाई माणूस वैतागलेली, म्हातारे माणूस वैतागलेले, तरुण मुलगा वैतागलेले, मंडळं वैतागलेली, आणि जे घाबरून येतात ते कोणतरी बघतं नाही का की ह्याला कोण थांबवणार नाही का ह्यासाठी. तो मी आहे. तो विश्वास आता मी दिला आहे त्यांना, त्या नागरिकांना, त्या मित्रांना, त्या सगळ्या परिवाराला, त्या कुटुंबांना आज मी विश्वास दिला आहे की हे मी करू शकतो. तुम्ही घाबरू नका, मी तुमच्याबरोबर आहे. लोकांची भीती गेली. जाणार आहे आता. भीती जाईलच ना. आजच्या तारखेला ते गेली, ते आणखीन जाणार आहे. ते मतदान रुपये ते दाखवणार आहेत. रोडच्या समस्या तशाच आहे, खड्ड्याच्या तशाच आहे, पाण्याच्या समस्या तशाच आहे, रस्तापेठेत पाणी नाही, समोरपेठेत पाणी नाही, पाणी येत नाही, मूलभूत सुविधाच गायब आहेत. मूलभूत सुविधाच नाही आहेत. कचऱ्याची व्यवस्था ती काय आहे ती आहेच, अस्वच्छता, झोपडपट्टी पुनर्वसन ते आहे ते आहेच. आज भाजप माध्यमांमध्ये असेल किंवा त्यांच्या नेत्यांच्या तोंडूनसुद्धा एक विकासात्मक राजकारणाचा एक पैंडा पाडते असं बोललं जातंय. तुम्हाला वाटतं खरंच असं होतंय? मला असं वाटतं की महानगरपालिकेची जी निवडणूक असते ना, ही वैयक्तिक माणसाला बघूनच होती. ती जो आपल्याला सहज हाका मारतील अशा कार्यकर्त्यालाच ते निवडून देतात. सहज आपल्याला भेटेल. आपले छोटे मोठे जे काही प्रश्न असतात महानगरपालिकेचे, लाईट आहे, पाणी आहे, कचरा आहे, रस्ता आहे, हे विषय असतात. तो जो सहज करून देईल आणि सहज भेटेल त्याच्याबरोबर जातात लोक. त्यामुळे ते पक्ष बघत नाहीत. लोकप्रतिनिधी नसताना सुद्धा तुम्ही असं गेलाय का मदतीला लोकांच्या? हो, खूप. कायम तेच तर करत आलो आहे. लोकप्रतिनिधी 30 वर्ष तेच केले. काय काय मदत पोचली लोकांपर्यंत तुमची? काय काय समस्या पोचली? काय छोटे मोठे नळ असेल, नळाचं पाणी असेल, स्वच्छता असेल, तुमचं रस्त्याची कामं असतील, जे अधिकाऱ्यांना सांगून आपण करून देतो, खड्डे असतील, ट्रॅफिकची समस्या असेल, आरोग्याची समस्या असेल, लाईटची समस्या असेल, रेशनिंग कार्ड आहे, आधार कार्ड आहे, कोरोनाच्या काळातली जी काही मदत आहे ती आहे, रेमडेसिवीरचे इंजेक्शन असेल, तुमच्या दवाखान्यात त्या जागा मिळत नाही कुठं ॲडमिट होण्यासाठी त्यावेळेस कोरोनाच्या काळातलं, या छोट्या मोठ्या गोष्टी सगळ्या ज्या आहेत त्या आहेत. इतके थेट, इतके स्पष्ट आणि इतके खरे नवथरे लोकांना ॲक्सेप्ट होतील का? खरे आणि हो नक्की होतील. तसा विश्वास आहे तुम्हाला ठाम? हो, माझ्या मित्रांवर आहे ना माझा विश्वास, आणि मित्रांचा माझ्यावर. पण ही निवडणूक मित्रांची नाही आहे ना, हो, ही जनतेची निवडणूक. कसं आहे, मी कार्यकर्ता आहे, त्यामुळे मी असं कार्यकर्ते आणि जनता हे म्हणणं योग्य नाही ना. काय आत्ता विजन समोर आहे? कसबा पेठेत काय बदल घडवायचे आणि काय आता ह्या 4-5 दिवसात तर भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार आहे त्यांना पाडायचं, बाकी काय नाही. हेच विजन आहे आत्ता. बाकी जनतेला माहिती आहे मी निवडून आल्यानंतर काय करणार आहे काय नाही, तेवढा विश्वास आहे त्यांना. तरी एक एक लोकप्रतिनिधी काहीतरी विजन घेऊन जातो ना, काय बाबा मला हे हे सुधरवायचंच आहे आणि येणार तर खात्री तुम्हाला असतेच आहेच, पण तरीही काय बदल घडतील? काय बदल घडायचं काय माहिती का? आता हे जे काय प्रस्थापित नेते आहेत आता आमचा प्रभाग क्रमांक 24मध्ये, हे पुढं समजा निवडून आले, हे परत ह्या लोकांना भेटणारच नाही सर्वसामान्य. ते त्यांच्या वरच्या हव्यातच जाणार आहेत. ते हव्यातच आहे आत्ता. सगळ्या जनतेला गृहीत धरले त्यांनी की आपण निवडून येणार आहे, मग ते पैसे नाही असू दे किंवा कुठल्या त्यांच्या नाही का ती जी काय हवा आहे नाही का डोक्यात की भारतीय जनता पार्टीचं तिकीट मिळलं तर काय काम करायचं नाही असं सहज निवडून देईल, हे जे काय आहे ना हवं ती निघून जाणार आहे. वैयक्तिक संघर्ष तुम्ही जरा सांगितलं नाही की कौटुंबिक पार्श्वभूमी काय? गणेश नवथरे राजकारण आणि समाजकारणाच्या
पलीकडचा गणेश नवथरे कोण आहेत? सर्वसामान्य घरातलं आहे, होय. काय नाही, मागं कोण नाही. वडील? हा तेच ना, वडील नाही, आई आहे ना. अच्छा. हम्म. मग तरी आज उमेदवार इथपर्यंतचा प्रवास. मित्रपरिवार, हम्म. ह्या सगळ्या मित्रपरिवारानेच एखाद्या माणसाला डेडिकेटली 30 वर्ष दिलीत ना. मी एकटाच नाही आहे, ते खूप जण आहेत. हम्म. मग या सगळ्यांचाच विजन आहे ना की 30 वर्ष आपण जे दुसऱ्यासाठी केलं किंवा दुसरं कोणासाठी केलं ते आपल्यासाठी करायला काय हरकत आहे. आणि जी सेवा आपण लोकांची केली, जी तुमच्यासाठी केली, ती आपल्यासाठी करू, आणखीन छान करू. बरं, मित्र आमचे रास्तापेठेत आहे, मंगळवारपेठेत आहे, म्हणजे सगळेच आहेत ना. मी म्हटलं ना की आपल्याला कार्यकर्ते म्हणता योग्य नाही. पण याच्या पलीकडे पण लोकांच्या अपेक्षा आहेत ना. त्या सगळ्या पूर्ण होणार ना. तेच म्हणतो मी तुम्हाला, 30 वर्ष कार्यकर्ता म्हणून जो आहे, ज्याला तळागाळातल्या जनतेच्या सर्वसामान्यांच्या अडचणी माहिती आहेत, हम्म. ते मी सहज सोडू शकतो, जे आज हे पुढारी सोडू शकत नाही, कारण ते हवेत गेलेत ना. भारतीय जनता पार्टीने त्यांना सगळं रेडीमेड दिलं पडलेलं असताना. बरं, त्या पुढच्या ह्याच्यामध्ये काहीच त्यांचं काम नाही, कारण का आता मोठे झाले, हवेत गेले. राजकीय प्रवास हा सोपा नाही खरं तर. हम्म. आणि राजकीय संघर्ष म्हटलं की खूप चढ उतारा झाला ना. आत्ताच्या घडीला तर खूप चलबिचल आहे राजकारणामध्ये. तर तुमच्या आयुष्यात असे डेथ फेज म्हणजे खाली आल्याचे कोणत्या घटना आहेत की जिथं असं वाटलं की आता बाबा सगळं संपलं किंवा खूप त्रास झाला, त्या घटना पाहून अशा कोणत्या घटना आहेत? तसं कोणतंच झालेलं नाही. 30 वर्षाच्या राजकारणात कधीच नाही असं वाटलं की बाबा आपल्यावर अन्याय होतोय? कोणाला? आपल्यावर? नाही नाही, कधीच विचार केलाच नाही ना आम्ही. निस्वार्थ राहिला. निस्वार्थी सगळे आमचे 50, 60, 70 जण आहेत ना जे, ते एकदम निस्वार्थी. मलाच फॉलो करायचे ना सगळे. चला आता हे करायचं आहे, हा प्लॅनिंग आहे आमचा, तो प्लॅनिंग आहे. बिडकर विरुद्ध गणेश नवतरे ही लढत कशी वाटते तुम्हाला? अगदी सोपी. कशामुळे? कारण 2017ला पण आम्हीच पाडलं होतं त्याला. नाही ते आहेच, पण पुन्हा एकदा समोर पुन्हा नव्या भाजपाची पुन्हा एकदा आम्ही समोर, कारण 9 वर्षामध्ये त्यांनी काहीच काम केलेलं नाही आहे. प्रभाग क्रमांक 24मध्ये किंवा आमच्या वार्डामध्ये, आमच्या कसबा पेठेमध्ये, आमच्या रास्ता पेठेमध्ये, आमच्या सोमवार पेठेमध्ये, आमच्या मंगळवार पेठेमध्ये काहीच नाही. तिथल्या लोकांवरती हा थोपवलेला माणूस आहे भारतीय जनता पार्टीने. काय मुद्दे घेऊन भेटताय मग लोकांना तुम्ही जर ठरवलंच आहे की असं मला कामातूनच बोलायचं आहे, पण आज बोललेलं जो बोलतो त्याला व्हॅल्यू आहे? मी जातो ना आता 30 वर्षाचे जे माझा संपर्क आहे, जो मित्रपरिवार आहे, प्रत्येकाचं कुटुंब आहे नाही का, बरोबर. त्याच्यामध्ये मी आता जेव्हा लोकांकडे जातो की मी असं राष्ट्रवादी पक्षाकडनं उभा आहे, मला अधिकृत तिकीट मिळालं आहे, दादांनी मला तिकीट दिलेलं आहे, अजितदादांनी, तर लोकांना आवडते. अरे वा वा, चला तू एवढा उशिरा निर्णय घेतला, बरं झालं, असं बोलतात लोक. छान काम केलं. जे तू असं काम करत होता, तुला आज जर अधिकृत काही हे मिळालं, पद जर मिळालं, तर आणखीन तू छान काम करशील. आम्हाला जास्त आनंद वाटतो की नाही का, तू काहीतरी त्या पदावर गेल्यानंतर आम्हाला तुझ्याकडनं जास्त काम करून घेतील चांगल्या प्रकारे. इतकी 1 to 1 कनेक्टेड आहेत लोक तुमच्या? हो व्यावसायिकांपासून, स्थानिक लोकांपासून, कष्टकरी, हो हो, अगदी अगदी 1 to 1 ओळखताय. 1 to 1. मला वाटतं तुम्ही महाराष्ट्रातले असे एकमेव नेते असाल जो भाषण करत नाही, जो काही मुद्दे बोलत नाही, पण फक्त त्याला विश्वास आहे की जनता मला ओळखते, मी जनतेला ओळखतो आणि जनतेला मी कोण आहे ते माहिती, असं म्हणू शकतो का? नाही, तुम्ही हे नेता हा शब्द वापरतच चुकीचं आहे पहिला. कारण मी कार्यकर्ता आहे, आणि कार्यकर्ताविषयी काय माहिती का, मी संघटन करत होतो. संघटनात्मक काम करत असताना मित्रपरिवार जो आमचा आहे त्याच्यामधनं ही सामाजिक काम करत असताना हे राजकारणाशी आम्ही टच होतो. पण कार्यकर्ता जेव्हा संविधानिक पदासाठी निवडणुकीसाठी उभा राहतो तेव्हा तो नेता बनत नाही का? मग ते त्यानंतर होईल ना. ते मग नगरसेवक झाला म्हणून नेता होतो असं काही नाही. तो महानगरपालिकेचा सेवक असतो, जो जनतेच्या सेवेसाठी असतो, त्याला नेता थोडीच म्हणतात. पण सामान्य कार्यकर्ता काम करत आलाय, तुम्ही कार्यकर्ता म्हणून काम करत आलाय, तुमचं असं म्हणणं की तुम्ही आत्ताही कार्यकर्ता म्हणून काम करताय. पण आत्ता जे तुमच्या नेत्याचं स्वरूप आलेलं आहे ते निवडून आल्यानंतर बदलणार नाही असं वाटत नाही तुम्हाला? कोण म्हणाल नेत्याचे स्वरूप आले? म्हणजे नेते स्वरूप आलंच नाही असं म्हणणं तुमचं? हा, नेत्याचा कार्यकर्ताच आहे ना तो. कार्यकर्ता हाका मारतोय जनतेला की कार्यकर्ता आलाय, त्याला ही संधी द्या, महानगरपालिकेत पाठवा, पण की आणखीन त्या पदाचा उपयोग चांगला होईल. पण आता ही झगमगाटीची दुनिया आहे, लोकांना असं बोलणारा, काहीतरी असा इव्हेंट देणारा नेताला, आणि ह्या रेसमध्ये तुम्ही कसं टिकाल? नाही, आमचं कसबा पेठेला असं कधीच नाही.
ते पूर्ण विचारांती व्यवस्थित त्यांना माहिती आहे काय काय नाही. म्हणजे कसबा पेठची लोक सुज्ञ आहेत असं म्हणायचं. सुज्ञ आहेत चिकित्सक आहेत. अगदी. या अगोदर निर्णय का घेऊ वाटला नाही, आत्ताच का घेऊ वाटला? कारण या अगोदरही तुम्ही कार्यकर्ता होताच. हो. हीच वेळ का? संघर्ष, दुसऱ्यासाठी संघर्ष. पण त्या अगोदरही त्याच व्यक्तीसाठी बराच संघर्ष झालाय. हो. लहानपणापासून आम्ही त्यांनाच प्रमोट करत होतो ना. हाच मंदाराला हाच, तुम्ही आले हाच, पॉडकास्ट करायचा चला यांच्याकडे ह्याचा करा पॉडकास्ट. जसं आत्ता हे मला घेऊन आले तसंच. पडद्यामागचा कलाकार पडद्या पुढे आला असं म्हणू शकतो का? हे सगळं मित्रांनी सांगितलं माझ्या, की एवढे दिवस तो पडद्यामागं होता ना, हे मित्रांनी स्लोगन तयार केलं. मित्र म्हणाले अरे पडद्यामागचा पडदा राहिलाय, लोकांना सांगितलं. मग जे ऑलरेडी पडद्याच्या समोर आहेत त्यांच्या पोटात दुखलं नसेल का? खूप. आणि तेही लोकांना त्रास देत वाटा अडवल्या गेल्या नसतील का? हां वाटा अडवल्या गेल्या नसतील का तुमच्या? आडकाठी आली? अडवलं की अडवलं, दम दाटी हे ते चालू आहे छोटी मोठी. मग त्याला मिंदे नाही झाला तुम्ही? नाही. कशासाठी? तुम्हाला वाटली नाही आपली ताकद कमी आहे त्या अशा मोठ्या प्रस्थापित लोकांसमोर? अजिबात नाही. का? कशाची ताकद कमी? एवढा मित्रपरिवार माझा, सगळ्यांनी मला धाडस दिलं, प्रोत्साहन दिलं, हम्म. सगळ्या प्रकारे मदत करतो म्हणाले. गणेश नवथरे वैयक्तिक तुम्हाला का लपवायचा आहे, का लोकांसमोर आणायचं नाही? तुम्हाला फक्त कार्यकर्ता, फक्त काम करणारा व्यक्ती एवढी तुमची इमेज पुरेशी वाटते? कार्यकर्ता हा काम करत असेल तर ॲटोमॅटिक त्याचं नाव जातच ना. क्या कोण कार्यकर्ता आहे तर गणेश नवतरे. हा, कारण पळताना दिसतो काय? हो, कारण पळताना दिसतो. मग महत्वाकांक्षा फक्त नगरसेवकापुरतीच आहे? नाही, जनतेची सेवा करण्यासाठीची महत्वाकांक्षा. त्यासाठी संविधानिक पद महत्वाचं आहे आणि म्हणून उभं राहतं. हो. कसा प्रचार सुरू आहे आता? खूप जोरात, खूप छान. फक्त लोकांना भेटणं हो. एवढ्यावरच निवडणूक जिंकता येऊ खूप शकते? लोक प्रोत्साहन देतात, प्रोत्साहित करतात. पण राजकीय कल्चर बदललंय. लोकांना जेवणं लागते, हम्म. लोकांना नोटा लागता. कोणी सगळे आपापले डबे आणून जेवण करून माझा प्रचार करतात. घरी जाऊन जेवतात त्यांचे ते. 2 वाजता प्रचार संपला की घरी जातात, जेवतात, आराम करतात, प्रचार वाजता येतात. परत मला सांगतात की आपल्याला ह्या भागात जायचे, ह्या लोकांना भेटायचे. हे भेटताना तुम्हाला बहुमत तुमचं दिसतं? दिसतं ना. लोक मी जसं पुढे जाईल तसं वाढत जातो ग्रुप. इतका स्ट्रेट नेता मी बघितला नाही आणि इतका स्ट्रेट नेता लोकांना अपील झालेलाही बघितला नाही. एवढं स्ट्रॉंग आत्मविश्वास कुठून निर्माण झाला? 30 वर्ष जे काही काम केलं तो अनुभव. तुम्ही निवडणूक प्रतिष्ठेची केली असं लोक म्हणतात. मी नाही केली. मला तर सहज आहे निवडणूक. जनता माझ्या पाठीशी आहेच. काय होतं, बऱ्याच निवडणुकांमध्ये असं होतं की एक नेतृत्व करणारा असतो आणि एक पळणारा असतो त्या नेतृत्वासाठी. बरोबर असं होतं. ती भूमिका तुमची काही काळ राहिलेली आहे. पण जेव्हा तो पळणारा पुढे येतो तेव्हा कुठेतरी त्याला धोकाही निर्माण होत असतो. राजकीय धोका असेल, वैयक्तिक धोका असेल. आज तुम्ही ज्या नेतृत्वासाठी काम करताय ते नेतृत्व सत्तेत आहे, त्यांच्याकडे ताकद आहे. उद्या वेगवेगळ्या पद्धतीने तुमच्या नाड्या आवळायची कामं होऊ शकतात. कुठल्या पण नाड्या आवडतो काय तेव्हा. खुली किताब. हां, खुली किताब आहे. काही असू दे, कुठली पण नाडी आपण त्यांची आवडू शकतो. नाडी त्यांनी फक्त आपली नाडी धरावी, आपण त्यांची नाडी आवळून टाकू. अशा गोष्टी आहेत आणि मी तुमच्या? ते सोडा, बाकीचे आमचे कार्यकर्तेच आवडतील का माझ्या मित्रपरिवारच आवडेल. मग भविष्यात त्या नेतृत्वाचं राजकीय पुढची कारकीर्द धोक्यात आहे असं म्हणायचं का? कसं आहे माहिती का, 30 वर्ष आम्ही सगळे एकत्र आहोत. त्यामुळं त्यांना माहिती आहे की नाही काय केलं पाहिजे आणि काय नाही, कुठली नाडी आवडली पाहिजे आणि कुठली सोडली पाहिजे. मला काय कोणाची नाडी धरायची नाही आणि सोडायची नाही. पण माझ्या नाडीला हात घातला तर मी पण सोडणार नाही. काय सांगाल शेवटी जनतेला या पॉडकास्टच्या माध्यमातून? काय सांगाल? काय, जनतेने मला मदत करावी, जनतेने मला निवडून द्यावं, प्रस्थापितांना त्यांची जागा दाखवून द्यावी, पैशाचा माज करू नये, मीपणा करू नये, हवेत राहू नये, हवेतनं जमिनीवर यावं. याच नोटला थांबूयात. असाही नेता असू शकतो, नाही सॉरी कार्यकर्ता. असाही कार्यकर्ता असू शकतो जो पडद्यामागं राहिलेला आहे आणि त्याला पडद्यासमोर येऊन प्रस्थापितांच्या समोर दंड थोपटायचा आहे. नुसता दंड थोपटायचा नाही आहे तर त्याला ती कुस्ती मारायची आहे.
तुम्हाला नवथरेंचा हा पॉडकास्ट कसा वाटला? हा खरं तर एक राजकीय प्रेक्षक म्हणून तुमच्यासाठी धक्कादायक असू शकतो, पण हे वास्तव तुम्हाला पचवावं लागेल. याच नोटला थांबूयात. कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा पॉडकास्ट कसा वाटला आणि सोबतच आपल्या विशेष भारीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.